श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त ब्रह्मलीन सद्गुरु श्रीपाद महाराज की जय। बाहेर जे कोणी असतील ना त्यांनी मंडपात यायचं. प्लीज तुमचा पाया पडतो. 2 हात तिसरं म्हटलं बाहेर मंदिरामध्ये त्यांनी ऐकायला या 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 म्हणजे या. प्रस्तुत आपल्या या तालाबाजाप्रमाणे आपण या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करतो. आता गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा का करतोय आपण? याला काही कारणे आहे. कारणाशिवाय कार्य नाही. कारणाशिवाय कार्य नाही. ही आकाशी घाबर गेली कुठं ऐकून ज्या ठिकाणी त्या गावाने घाबर गेली असं काहीतरी कारण असेल. काही आपण जन्माला का आलो याचं कारण कोणाला माहिती आहे? सांगा सांगा. नुसतं खातो पितो आणि झोपतो, खातो पितो झोपतो आणि जर चांगलं नाही बोलता तर भांडण करत बसतो. याच्याने आपलं कल्याण होतं की होतं ना? नाही. खरं सांगा विचारच करायला आपण तयार नाही. गुरुपौर्णिमा कशासाठी? चंद्र प्रतिपदेला केवढा असतो? चंद्र प्रतिपदेला केवढा असतो? एकच कोर असतो. तुम्हाला आनंद मिळतो का? नाही. बरं तो तृतीया पंचमीला गेला तर केवढा असतो? तरी तुम्हाला आनंद होते बघा. आवाज करायचा नाही तर उठून जायचं. कोणाला बोलायचं मला हे करू नका. तर सांगा तुम्ही आता पंचमीच्या चंद्राला किती आनंद मिळतो तुम्हाला? नाही मिळत. चतुर्थीचा चौदसचा चंद्राचा किती आनंद मिळतो आणि पूर्वेचा चंद्र जो आहे त्याचा किती आनंद होतो? हो भरून आनंद मिळतो. त्याच्यात काही जप नाही, काही तप नाही, काही नाही, याद नाही, विधी नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. तरी तो चंद्र आपल्याला आनंद देतो का? तो कधी मग आनंदासाठी काय करायचं? अरे करू नका काही. संत संग झाला पूर्वीचा दोरा उभेलो प्रांत संत संजय करुणी आणि प्रत्यक्ष पुराणे वारणे. पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही किती वाईट असतात, किती दुःखात असाल, फक्त त्या चांगल्यामध्ये जाऊन बसा पाय जंगलामध्ये. अरे काय वाटतं? सर्व दुःख विसरून जातो. सर्व दुःख विसरून जातो आणि आनंदात तिथे आपण एकटे रमणार. चंद्राने काय केलं तुमच्यासाठी? काय खायला दिलं? काय प्यायला दिलं? आणि त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये तुम्हाला आनंद एवढा आनंद मिळाला का? आनंद मानला आणि तिथं तुम्ही काय केले? सर्व दुःख विसरून गेले आणि शांत बसून. शांत बसल्यानंतर सर्व दुःख सर्व थकवा निघून जाते. खोटे का झाले निसो हो म्हणायचं नाही. मग पौर्णिमेच्या चंद्राच्या पूर्ण प्रकाशामध्ये आपण त्या प्रकाशाचा चंद्राच्या पौर्णिमेच्या प्रकाशात पूर्ण आनंद जर घेतला तर जीवनाचं त्यावेळेपुरतं सुद्धा दुःख नाही सवय. इथं आहे जो गुरुपौर्णिमा कळत नाही. लोकांना कळत नाही. काय वाटतं? कीर्तन करावं, प्रचार करावं, प्रवचन करावं कशासाठी? पण तुम्ही शेतात जातात कशासाठी हो? तुम्ही नंदुरबारला जातात कशासाठी हो? तुम्ही नंदुरबारला जातात कशासाठी हो? तुम्ही कुठे गावाला जातात कशासाठी हो? तुम्ही पंढरपूरच्या वारीला जातात कशासाठी हो? सांगा ना मला. वारी करायला सांगा. तुमच्या गावात वारकरी असतील ना कशासाठी जातात? आहे विचार? आहे विचार? आणि हा विचार करण्याचा प्रयत्न केला का? आणि नाही केला असेल तर 96 पिढ्या मात्र खूप मिळणार आहे तुम्हाला. किती कमवा, किती करोडपती
होता, किती लाखपती झाला, तुम्हाला सुख मिळणार नाही नाही. म्हणून साधू संत सांगतात, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म. बोला, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म. पुढे काय काय टाकल्याचे सांगा. हो मला शिकलिया वर्म पा तुमचं जीवन, आपलं जीवन जगण्याचं वर्म चुकलेलं आहे. वर्म ते एक आहे, दूर धरावा भाव, जाणीव नेहमीवर राखून देते भाव. म्हणजे आपल्याला काय आनंद आहे आपला जो पण काव पडले, तो आनंद कसा उपभोगावा याचं ज्ञान कीर्तन करायला सांगा पाहिजे. बोला कटकळ सांगा पाहिजे का? सांगतात का? सांगतात कशाला कीर्तन करतात मग? आमचं दुःख निवारण करायला सांगले ना. जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्टविधी का पुष्टविधी जाऊ नको बोलतो. देव कष्टविधी परोपकार सांगा हो. तुमच्याकडे कीर्तन करा, तुमचं कल्याण करासाठी आले ना महाराज लोक. तुमचं कल्याण झालं का? प्रामाणिकपणे जे महाराजांचे पंटर असतील त्यांनी जरी सांगून द्यावं तुमचं कल्याण झालं का पंटर, तर बाकी लोकांचं डोक्यात ज्यांच्यामध्ये कारकिर्दी आहे त्या कारकिर्दीचं तरी कल्याण झालं का? राग येऊ नका. म्हातारी मेला तर दुःख नाही, का चोकातोय आपल्यावाली. साधे व्हा, जागृतच व्हा तुम्ही. मला मारून टाकलं तरी सांगेल मी जनतेचं काय, जनतेला सुख मिळावं, जनतेसाठी मी जन्माला आलेलो. मायबाप आपल्यासाठी जन्माला आले, आपल्यासाठी दुसरे जन्माला आले, तिसरे जन्माला आले. एकमेकात सहाय्य करून आणि अवघात धरून सुखपण मिळालं. कीर्तन ऐकून सुरू. माझ्याकडे एक महाराज होता, मला शिव्या द्यायचा. आणि एक दिवस त्यांच्या गुरुकडून मी अनुग्रह घेतला. आता तो बोलक्या होता जुना गप्पोर सरकार कीर्तनकार. महाराजा गप्पा आम्ही जायचो तिथं. जेव्हा त्याच्या घरी आम्ही जायचो, पहिल्या घरी गेलो, तुकडा साप काहीच नाही घरामध्ये, काहीच नाही घरामध्ये. त्यानंतर आम्ही जायला लागतो, गरीब मनुष्य हो, महाराजांना मदत करू. महाराजांना मदत केली. घरामध्ये फार असा टोकत त्या महाराजांना आत्मा. आणि आज त्या घरच्या का चालू का तुम्हाला गर्दी सापडा वही तुला 500 टीका दे मी असं त्यांना घर माझी कुठे उडव कुठे आलं कुठून आलं ऐकणाऱ्या खिशे कापले का बघ कोणाचे खिशे कापून घ्यायचे. मग आपल्या ऐकण्याचं कल्याण केलं का कल्याण तर मग काढलं तर त्याचे घेतो पैसे ठीक आहे. पण जगाच्या कल्याण काय म्हणतात आणि त्या समोरचे जे श्रोतेवर्ग त्यांना तिला पोट व्हायची खडी पडलेली आणि त्यांच्या घेतातून पैसे लाजाने वाटत का लाजा नको वाटायला पाहिजे. जगाचे कल्याण म्हणतात त्यांना लुटतं सांगतो की त्यांच्या मागेच पडतात. हो माझा 50,000 का गेला पण त्यानेच बोलतो तिथं मागणी गेलेत आपण एवढं काय दिलेलं आहे आपल्या माणसाला. म्हणून तो विषय आज मी तुम्हाला सांगतो. अलग अलग अध्याय ज्ञानेश्वराचा 6वा अध्यायातला 29 आणि 30 असे श्लोक जैत होते. त्याच्यावर मी तुम्हाला आपली श्लोक नीट कान उघडे ठेवून ऐका. तव मी सकळ देही असे एक विचारू नाही. मराठी शब्द आहे. तरी मी सकळ देही असे एक विचारू नाही आणि तैसे माझ्या काही सकळ असे. काय म्हणतायत ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली सांगतायत देवाचं वर्णन करून ते सांगतात तरी मी सकळ देही. आपल्या हृदयामध्ये सकळ म्हणजे लहान असेल त्याच्याही पेक्षा मशकापान होतो ब्रह्मदेवापर्यंत जेवढे चर वर्ग आहेत
चलनवलन करणारे सर्व वर्ग म्हणतात त्यांना, त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये असा याचा अर्थ सकळ मी तर सकळच. आता सकट आहे तुम्हाला कळालं नाही. तुमच्या हृदयात कोण आहे? हां कोण आहे? मनोहर आहे का तुमच्या हृदयात? तुमच्या हृदयात हा चड्डा आहे का? तुमच्या हृदयात काय इंजिनियर आहे? आता हे बायचं ते जेवढा नाव सांगते आता जड होई घेतो नका मी. तर देहात ते म्हणतात मी तरी सकळते असे ऐसा विचार करण्यासाठीच गोष्ट आहे. ते म्हणतात मी भगवंत तुमच्या सकळांच्या सर्वांच्या हृदयात आहे, याच्याबद्दल तुम्ही विचारच करू नका, संशयच घेऊ नका. नहीं करते मराठी टोपी करते थे चट्टा साहब बोलो नहीं है तुम्हारे हृदय में, कितने लंबा है बाबा तेरे पास? अरे देव सदा जवळच आहे आणि तया लागे वेळे पिशे हे वेळे पिशे तो काय देव 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 कार्या पाणीवर का फाशीवर गेला देव. नी समजून घ्या नको, नी समजून घ्या नको. सगळ्यांची लायकी सारखी का तर कोणाची जास्ती कमी? तुकाराम महाराजांनी ना सगळ्यांची लायकी काय म्हणतात तुकाराम? जन्माचे ते मूळ अरे पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म यावा, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. त्याचा तुम्ही पाप पुण्य करणार आणि तुमच्यापासून शेवटचा मनुष्य जो असेल गुराचा आणणारा बस शेडाचा आणणारा तो त्याची लायकी काय असेल? त्याची लायकी तुमची लायकी वेगवेगळी काही येत हां बरोबर. सगळ्यांच्या दे मी सगळ्यांच्या देई आहे. मग आता पाप पुण्य करून पुण्यात नाही घेणार आहे. कोण पुण्यवान आणि कोण पापी? पाप पुण्याचे काही खाणे का तुमच्या गावामध्ये? हां मग आपल्याला पाप पुण्य कोण शिकवतो? जरा सोच घेते ते खूप आहे. फार भयंकर फार भयंकर चालले. मी ती मराठी वाट पाहतो फार भयंकर चालले. हां गरिबांचे खिसे खाले करतात आणि त्यांना ती रीत शिकवत नाही. ही मोठी लोकांची आहे. महाराज महाराजांनी रीत शिकावी का गप्पा माराव्या? एक शेतकरी होता श्रीमंत, त्याचा बाप कमवून गेला आणि वाटतं 4 आकडा टाकायचा तो 4चा. माझ्या बापाने अशी जमीन घेऊन ठेवली, माझ्या बापाने अशी जमीन घेऊन ठेवली. हां तिथं माणसं जरी पेर होणार तरी उगवतील. असं गेले चड्डा गेला, चड्डाला तेच मनोहर गेला, मनोहराला तेच दुसरे ते दादा गेले आमचे शिरपूरचे, त्यांना येते आणि ते दादा मला भेटले. दादा म्हणजे तो एक माणूस असा आहे म्हणे बापू अमुक अमुक बाबा तो सांगी राहिला म्हणे अशी जमीन आहे माझी पेरी तिथे तरी उगी जाईल. मग बापू म्हणे तुम्ही जातच का मन बाबा? मी सांगू बापूला दादा म्हणे जातच का तुम्ही मन बाबा? चला म्हणे आपण त्या माणूस घेतो जो वाटावर बसेलच होता. तो म्हणे म्हणा बापने अशी जमीन लिहिली बठ्ठा माणसे जे गाडी दिला ते माणसे सगळे उगी जातील. तू पट्टान माणशी येते मध्ये कुंडा सांगते त्या वाहन हात जोडला. चला ना आपण शेती पाहूया. वडिलांनी फार एवढी भारी शेती घेऊन गेले, चला आपण पाहू. गेलो पाहिलं सर्व शेत सर्व सुरभा बोलू गेले. खाली पेटलं होती सुरभा बोली आता गोष्टी कशा राहतात. माणूस गाडीने राहते कुठे आवडल्या बापाने तुला मी सायकल करून बापाने शेती दिली सोडून ती शेतीतून खेळा पाहिजे होती ना. आणि त्या का गप्पा मारायला सांगा मग कीर्तन करणार गप्पा मारतात आपल्या रीत होता जीवनाची जीवन जगण्याची रीत शिकवतात का आपला? मग आपल्याला कोणी रीत शिकवावी? शिकवतात म्हणून याच्यातून म्हणतात पा नीट ऐका कान होऊन नाही का आळशीपणाने ऐकू नका. देव म्हणतात मी सर्व देहामध्ये ओतप्रोत आहे, मी नाही एवढी जागा रिकामी नाही. काही म्हणतात देव स्वप्नात भेटतो म्हणे आम्हाला. स्वप्नात जागेपणा काय झालं? जागेपणात भेटायला काय रोग झाला देवाला? जागेपणा का नाही? चांगला विचार केला तर ज्ञानोबावर भरोसा असेल तर ज्ञानोबाने सिद्धांत सांगून ठेवला आहे चौवेदी जा
षटशास्त्री कारण 18 पुराण कोणाचे बोलले ज्ञानेश्वर बाबा कठीण आहे का सोपं बोल आहे वाटते आपल्याला समजायला कठीण आहे का हे कानडी एक मराठी आहे मराठीत एका शब्दात समजणार एका वाटत पण समजतं का समजतं ज्या बरं याच्या उत्तर नाही समजत का नाही समजत जी रीत शिकून आपण परमार्थ करायला पाहिजे ती रीतच शिकवली नाही शेती करायची रीत आणि पोटभर आणि आनंद मुलाबाळा नाही आनंदात ठेवायचा असेल तर शेतीची रीत शिकून द्यायला पाहिजे की नाही आणि नाही शिकवली तर मग आम्ही का दर्शन दिलं नाही मग पोराबाळाला भुके मारले काही होतं मग बापाने रीत शिकवायला सांगितले का मग त्याला माणसं राहायला पाहिजे मग बापाने रीत शिकवावी काय शिकावी मग कीर्तन करायला आपल्याला परमार्थाची रीत सगळी का गप्पा मारायला नीट बोला नीटच बोला विचार करून प्रश्न इथं कोणाची स्तुती नाही कोणाची निंदा नाही म्हातारी मेला तर दुःख निकाल स्वतःचा विचार करा शहाणे व्हा आलं का लक्षात मनुष्य जन्मामध्ये आलंय ज्ञानोबारांनी आपले काय दिलेले सूचना दिलेली शेवटची एक पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्ण फेरा पडे बँकेमध्ये रीत गाणं त्याचं ICICI बँकमध्ये रीत आहे हां त्या कुठे असते त्या शेअर जेवढे असते का बुकामध्ये बुकामध्ये 10,000 लिहिलेली असते पण त्या छोटं जवळ मग आपला जर घ्यायचा असेल बुका फक्त सही करायची पण त्या कोणा जवळ कॅशियर जवळ महाराज तिथं जा आणि सांगा ही घ्या पावती घ्या आणि इतके केले मी काढले ते पावते ते पैसे मला द्या त्या शेतात असं करतो रीत आहे का नाही आणि ती रीत जर नसेल तर पैसे मिळतील नाही मिळणार का मिळणारच नाही मिळणारच कारण रीत चुकली झालं का मग जर या ठिकाणी मनुष्य जीवनाचं जर कल्याण करून द्यायचं असेल तर साधू संतांचा अगोदर ऐकायचं मग कीर्तन करायचं ऐकायचं आजकाल साधू संतांच नाही आहे थोडे भागवतरी आहेत निरोपाय रायानंतर संत नाही होणार दंडात मानून दिलाय त्यांनी पूर्वीच्या संत निरोबा रायानंतर संत नाही संतांच्या गप्पा मारणारे असतील पण नाही जगाचं कल्याण करणार म्हणतील पण जगाचं कल्याण करणार नाही आणि कल्याण कोणाचं करतील बोला ना जगाच्या कल्याण करता असं म्हणतात कोणच झालं ऐकणारे गरीब झाले ज्याच्या घरात काही नाही होतं त्याच्याकडे चला माझ्याबरोबर नाही का त्याचा बाप दोन आणि त्याचं घर भरलेलं आहे काहीच नव्हतं खायलाही सापडत नव्हतं कुठून आणलं यांनी कुठून आणलं बिजनाचं भाग पोटाची खरी भरणारा लोक आहे पण काय करतात पोटाची खरी भरण्यासाठी विचार करायला टाईम नाही आणि विचार करायला टाईम नाही म्हणून माझ्या खिशातून जातंय का त्याच्या खिशातून माझ्या येतंय त्यांना काही कळत नाही आणि त्यांना कळत नसल्याप्रमाणे आणि आपला का रोज किसा काढतो रोज किसन जातो रोज किसा चालेल मग आपण अधिकाधिक गरीब होतो का श्रीमंत होतो अधिकाधिक गरीब होतो आणि एवढं आपण आपला कळावं का न कळावं कळलं नाही कारण जन्मजन्मी विषय भोगले त्याच्यामुळे आपल्याला हे करायची लायकी आहे पण कळत नाही कारण जन्मजन्मी कशाचा करतो आपण अरे विषय बोलले जीव कोण करेल यांची किव न उपदे नारायणी भाव करून ठेवल्या द्या म्हणून हे ना आता बदल जरा हा जीव काय खरा ही नव्हे रे माया बुद्धी दर्पणी तू ब्रह्मरवेची छाया त्याला एकनाथ महाराज म्हणतात आपण ब्रह्मतेची माया माया तेची ब्रह्मतेची अंगाने छाया काय ही माया आहे माया आहे पण कशी आहे ओळखायची का नाही ओळखायचं आणि मायाला कशी आहे जे ओळखली तर तुम्ही दुःख भोगणार का दुःख बोलणार का माया वाईट नाही माया वाईट नाही माया सहचारणी आहे कोणाची ईश्वराची माया तेची ब्रह्म तेची माया अंग आणि छाया म्हणजे देव आणि तुम्ही एका दोन करा विचार किती कीर्तन ऐकले
कीर्तन ऐकून ऐकून काही ते गेले, कोण 50 मध्ये गेलं, कोण 40 मध्ये गेलो, काही आले तसेच गेले. पण ऐकण्याची रीत कोणी सांगितली नाही आणि तुम्ही बी ऐकण्याची रीत कोणी सांगण्याची इच्छा केली नाही. म्हणून आप मरे तो मरे हे जीवन केले. दोन अंत काय कल्याण का कल्याण, दोघांचं कल्याण का कल्याण. मग ऐकणाऱ्यांनी काय ऐकायला पाहिजे आणि सांगणाऱ्यांनी काय सांगायला पाहिजे. आला का लक्षात. सांगणाऱ्याचाही टाळा मिळाला नाही आणि ऐकणाऱ्याच्या काय आज्ञेने लोक आहेत बिचारे. आणि सांगणाऱ्याचाही टाळा नाही आणि ऐकणाऱ्याचाही टाळा आहे. म्हणून आपल्याला नीट कळायला पाहिजे. तुम्हाला आज सांगतो याच्या पुढे सावध व्हा. जा तिकडे. याच्या पुढे तुम्ही सावध व्हा. सावध झालो आलो हरीच्या जागरणा. तुम्ही हरिभजनाला जाताना हरिभजन करताना पण हरी भजन करण्याची रीत शिकवली का म्हणून ते सांगतात. देव म्हणतात मी सर्व देहामध्ये ओतपत आहे, मी नाही एवढीशी जागा रिकामी नाही. काही म्हणतात देव स्वप्नात भेटतो म्हणे आम्हाला. स्वप्नात जागेपणी का नाही. चांगला विचार केला तर ज्ञानोबावर भरोसा असेल तर सिद्धांत सांगून ठेवला चौवेदी जाण श्रीकारण. पण तुम्हाला टाळी नाही म्हणून 18ही पुराणे हरिसिक गात. म्हणून तुला टाईम नाही मंथुनी नवनीतात पैसे घे आनंदात. वाया व्यर्थ कथा सांगी म्हण. कथा आहे का पण कथा सांगण्याचं वर्म काय ते लक्षात ठेवा. कथा बाजूला का म्हणतात आहे लक्षात. जेवण करताना काय करतात तुमच्या मुंबईला ताटाकडे तोंड करतात पाठ करतात. काय रीत आहे तुमच्याकडे जेवणाची बोलू. पुण्याला गेलो मी का आपल्याकडे पुण्यामध्ये काय रीत आहे. ताटाकडे तोंड करून जेवायचं का पाठीकडे ठेवून जेवायचं. ठाण्याला गेलो मग आता ताटाकडे तोंड करून जेवतो नाही. भीतीकडे काही तोंड करत. भीतीकडून काही तोंड करत. पोट भरेल ताटीकडे पाठीमागे आणि अन्न पुढे थाटीमध्ये तिकडे आणि ताटाकडे पाठ केलेली इकडे तोंड केलं. पोट भरणार नाही. जेवणाची रीत पोटभर जेवायचं असेल आणि तृप्ती करून घ्यायची असेल तर भिंतीकडे पाठ करा, ताटाकडे तोंड करा आणि पदार्थाचे जे पदार्थ आहेत ते पदार्थ सुखाने खा आणि आनंदाने ढेकर द्यायचे आपल्याला. मग या ठिकाणी परमार्थ करण्याचे देवाकडे पाठ असावी का देवाकडे तोंड असावं. काय म्हणणं. देवा नाही गाव, देवा नाही ठाव, देवा नाही कोठे खाव. ज्ञानदेव म्हणे काय म्हणणे ना देव कशाला म्हणतात म्हणून तो उत्तर सांगतो मी तुम्हाला. देव कशाला म्हणतात. विठोबाला देव म्हणतात ना, महावीरला देव म्हणतात ना, शंकरजीला देव म्हणतात ना, ब्रह्मा विष्णूला देव म्हणतात ते. भेटला का तुम्हाला. भेटायला गेला ना तुम्ही. भेटला का तुम्ही. आता पंढरपूरला गेले आलेला आणि तिकडे रीत काय आहे. पंढरपूरला गेले कशासाठी विठोबाला भेटण्यासाठी. विठोबाला भेटले का का विठोबाची मूर्ती पाहून आले आणि विठोबाची मूर्ती पाहून आले तर विठोबा बोलला का. मग पंढरपूर तुम्हाला देव भेटला का नाही भेटला. बोला चटकट का नाही भेटला. रीत चुकली. काय चुकलं. रीत चुकली. ती रीत आहे तिथं सांगितलेली. पंढरपूरला जातात आणि तिकडे लाह्या घेऊन येतात. काय घेऊन येतात. लाह्या घेऊन येतात. तुम्ही लाह्या आणल्या की नाही आणल्या. लाह्या कशा असतात. बीज भाजूनी केली लाही पुन्हा जन्म नाही आणि म्हणा. त्यांना विचारतात तुम्ही कुठे जाता. पंढरपूरला. किती वर्ष जातात पंढरपूरला. 40 वर्ष येऊन गेले. मग तुम्हाला पंढरपूर जाण्याची रीत माहिती आहे का. आणि मग विचार कधी सांगा बरं मला पंढरपूर जाण्याची रीत कशी. पायी दिंडी यात्रा घडू डोकं कुशल गहाण पडू कधी सुट मिळेल. पण विठोबा भेटला. विठोबाला भेटायची काय रीत आहे आणि ती रीत देवाजवळ नाही आहे. देवाचा कोण पक्षपात. देव कोणाचा पक्षपात करत नाही. देव सांगतो मला जग चालवायचं आहे. माझ्याकडे वशिला अजिबात चालणार नाही. मी भ्रष्टाचारी नाही
माझ्याकडे वशिला चालणार नाही. मग तुम्हाला सुखाचा जीवन जगायचं असेल तर मात्र मी माझ्या एजंटकडे पाठवतो. आता भगवंताचे एजंट कोण हो? कौन है? आपको मालूम है? पंजाब में जाओ, पंजोरा के एजेंट तुम्हारे मोबाइल में फोटो है, वो एजेंट नहीं है? क्यों फोटो रखा मोबाइल में? वो एजेंट का फोटो क्यों रखा? नहीं, त्यांचे गुरु कुठले? पंजाबातले गुरु. आणि आपल्या मोबाईलमध्ये काय? हेमा मालिनी, अमिताभ बच्चन, एवढा भगवंता दर्शन, कल्याणच कल्याण राहिलं बाटा लोक काय रीत आहे. अरे काय अरे काय फक्त रीत चुकलेली फक्त रीत समजून घ्यायची, ज्ञानाची गरज नाही. तुम्ही ज्ञान स्वरूप आहात, तुम्ही ज्ञान स्वरूप आहात. तुम्हाला ज्ञान करून घेण्याची गरज नाही, आपल्याला ज्ञान करून घेण्याची गरज नाही. आणि ते ज्ञान काय आवरण घातलं गेलं. ते ज्ञान कशाने झाकलं गेलं? आवरणाने झाकलं. कसलं आवरण? विषयांचं आवरण. म्हणून विषय बोलले जीव, अरे कोण करीने यांची किव, न उपजे नारायणी भाव करून यांच्या. म्हणून येणारा अरे हात बघ जरा, हा जीव काय खरा, ही नवे रे माया, बुद्धी दर्पणी तू ब्रह्मरवीची छाया. काय शब्द वापरले? बुद्धी दर्पणी. का देवळाच्या दर्पणी? बुद्धी दर्पणी तू ब्रह्मरवीची छाया. आरशामध्ये आपलं जर तोंड पाहिलं, कोणाचं तोंड दिसत आपल्याला? स्वतःचं दिसतं का दुसऱ्याचं दिसतं? मग तुमचा तो प्रतिबिंब जे पडलेले आरशामध्ये, तो तुम्ही खरे आहात का? मग प्रतिबिंब आरशाच्या बाहेर ते तुम्ही खरे आहात. तुम्ही कशाला खरं मानता? का बापू करणार? आज आपला प्रतिबिंब खरं मार का तुला तोंड खरं मार? मग तुला माहिती आहे का मला तोंड देखील कसं आहे का? मग प्रतिबिंबा ते तोंडवर बाहेर म्हणजे काय? अज्ञान अवस्था. आपण प्रतिबिंबाला काय करतो? पाहतो, इथं टाकला, इथं टाकला, एक पावडर फसा, ते पावडर फसा, आणि चांगला चेहरा. आपण प्रतिबिंबावर प्रेम करतो. हा देह जो आहे आपला पंचमहाभूतांचा देह, हे प्रतिबिंब ज्या देहाचा आत्म्यामध्ये पडतं. कुठं? प्रतिबिंब कोणाचं देहाचं आरशामध्ये पडतं. मग त्या आरशामध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे ते तुम्ही आहात का? आरशाच्या बाहेर प्रतिबिंब पडले ते आपण आहोत. बिंब आपण, प्रतिबिंब आपण नाही. मग या ठिकाणी हा देह आपला आहे, या देहामध्ये आत्माचं प्रतिबिंब पडतं. या देहातून आत्मा निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. कोण निघून गेला? करणार बाबू? कोण निघून गेला? कळालं का? कळालं. तुम्ही बँकेमध्ये कॅश कुठे राहा? कॅश हेडपान राहा का पुस्तक मारा? बुकामध्ये कॅश येणार ते तुम्हाला 4 रुपये पैसे देणार नाही कॅशियर. आणि जर असेल तर ताबडतोब पैसे. म्हणजे या ठिकाणी आपण जे जगतोय तर प्रतिबिंब खरं समजून जगतोय. आणि ते काय भास होतं? आता हे काही सांगितलं होतं, हा भाऊ सुटला, आमचा भाऊ सुटला, हा मेका काश म्हणून. बरं सांगा ते तुम्ही, खाम एका काय? खाम एका माती. मग आपण प्रतिबिंबाला भिरू का? खरी माती तिथं हे खोटं आहे. मग ती खरं सांगत होती का खोटं सांगत होती? पण तिथं पटलं का? तसंच खरंच म्हणतं बोलणार त्यांचे पाटील मला शिवाय त्याचं नाही पटत. पण एक दिवस तुला दुरुस्त करणार म्हणजे करणार. आमच्या डॉक्टर साहेबांना विचारा. आमच्या डॉक्टर कीर्तनामध्ये सांगितलं होतं म्हणे, बापू जेव्हा मी गुरु केला नव्हता, बापूंना मी गुरु केला नाही ना, आणि हे बटन लावायचं म्हणजे काय? हे बटन लावा. मग प्रतिबिंबावर प्रेम करत तेव्हा असं लावायचं. आम्ही येताना असं पण पुढे निघून असं किती दिवस डॉक्टर साहेब? 2 वर्ष. एक दिन पाहिलं तीक्ष्ण नजरेने डॉक्टर साहेब पलटूनच गेले, बटनच काढून टाकलं. बापू मला आतल्या आत अनुभूती झाली. काही सांगणं नाही, सोडलं नाही, काही आतल्यात अनुभूती झाली.
हे बटन काढतो आणि उद्या मी तुमच्याकडे अनुग्रह घ्यायला. आता उद्या अनुग्रह घ्यायला येतो केव्हा फक्त काय होते डॉक्टर. त्यानंतर काय झाले महाराज कीर्तनकार. त्यानंतर काय झाले प्रवचनकार. त्यानंतर आमचे काय झाले कबूल केलं डॉक्टर. कबूल पण केव्हा फजित झाल्या नंतर म्हणजे आपण संतांचे पुरावे आपण मान्य करत नाही. वाचतो पाठ करून वाचतो पण त्याचा तो वर्म कळत नाही. आणि वर्म करायला समर्थामध्ये दुरुस्तच होणार नाही. वर्म करायला पण बटन काढून टाकलं आणि लगेच काय आले अनुग्रह घ्यायला. मंजूर संतांचं काय पाहिजे फक्त काही करू नये. फक्त न देत आपल्याला काय बदलायचे. सृष्टी बदलू नका, गरिबी बदलू नका, श्रीमंती बदलू नका. गरीब बदलणं आपल्या हातात नाही आहे. सृष्टी बदलणं आपल्या हातात नाही आहे. पाप करणं आपल्या हातात नाही आहे. पुण्य करणं आपल्या हातात नाही आहे. हे मूर्ख ह्याचा का आत्मा जर निघून गेला. हा काय पुण्य करेल, हा काय पाप करेल. मग पाप पुण्य करणार कोण. वेदांत शास्त्रामध्ये पाप हे मनाची आणि बुद्धीची कुवृत्ती आहे. कोणी के कोणाची मन आणि बुद्धीची कुठले पाप पुण्य नाही. जगामध्ये पाप पुण्य अजिबात नाही. पाप करता येत नाही, पुण्यही करता नाही. कळतं का. जर पुण्य करता आलं असतं तर पैसेवाल्याने आपली जागर दिली काय झाली जागी दरीच झाली. पाप महिलांची जागी दरीच झाली असते. तिथं आपल्याला पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. अलग लक्षात. आणि आपण कशाला घेतो मग पापाने पुण्याला. आणि तुकाराम महाराज काय सांगतात रोज ऐकलं. जन्माचे ते मूळ अरे पाहिजे शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा. का बरं पाप पुण्य करूनी अरे जन्म येतो प्राणी. कोणाची लायकी मग पुण्यवान कोण मग पापी कोण. लायकीची का खाली आहे तुमच्या गावामध्ये. काही मुलं आकाशातून पडतात, काही मुलं उकड्यातून कोण करतात. रीत आहे का नाही मुलाला जन्म घालायची. हां आणि ती रीत जर माहिती असेल तर तो मिळेल जीवनामध्ये. मग आता ते बाळण ते होते बाई ते बाळण होणं ती रीत त्या बाळण तो होणाऱ्या बाईले का मग तुम्ही बाईले खरं सांगा. बाळण पण मुलाले बाळण पण बाहेर काढा ना पोट नाही. ती रीत सुनील बाईले माहिती आहे का मग ती सुनील बाईले माहिती. हां आणि पोरे कोण दिलं ना मग पोरीवाल्याला रीत माहिती पाहिजे का नाही. पण कोणाला रीत माहिती आहे ते सुनील बाईला डॉक्टरांकडे जायला. डॉक्टरांकडे जातात आणि डॉक्टर सांगतात तुम्हाला मुलगा पाहिजे का बाई पाहिजे. असं विचारत नाही. खोटं बोलतोय खोटं बोलले त्याचे बाप दोन. तिथं जातात डॉक्टर विचारतात तुम्हाला बाई पाहिजे का मुलगा पाहिजे. आपण काय उत्तर देतो सांगा. कोणतरी जीव विकायचं पाहिजे. बाई जिवंत राहायला पाहिजे पोऱ्या. आणि कोण करता जन्मता वंश करतात आणि वंशलेच मागे राहिले. बापरे काय चालाय. ज्यांना वंश लागला त्यानेच मागे राहिला बाईने जीवत राहते आणि बाईने का पण जीवत राहते विषय. अरे ते काय चाललंय. जरा विचार करा. विचार करून नाही जमणार. आणि या जन्मामध्ये जर नाही विचार केला आणि असंच आचारामध्ये आपण जन्म केलो ही रीत जर समजून घेतली नाही जन्माला येण्याची मरणाची रीत जर समजून गेलेली नाही तर आपला कधीच चांगलं करल्या म्हणून. आणि जर रीत समजून गेली ना ऑन दी स्पॉट तेव्हा काना वचनाची या भेटी काय काना वचनाची या भेटी सचीच पैकी ती कोण वस्तू होणे उठी कवणे. तुम्ही आता एक देवच विचारले तर बाहेर संततनं जर काना शब्द पडता बरोबर काय अभ्यास करायची घेऊन फक्त तुम्ही कोणावर विश्वास ठेवा. म्हणून ते म्हणतात संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. मला का तुमचं लक्ष मला आपल्या लक्षात रीत चुकली. मग आपल्याला काय करायचे रीत दुरुस्ती करायची. मग आपली रीत दुरुस्ती कोण करणार. तब्येत बिघडली आता आपला पण दुरुस्त होणार का कोणाकडे जावं लागेल डॉक्टरांकडे. आलं का लक्षात. तसं या ठिकाणी आपल्याला सुख जर पाहिजे असेल तर सुखाची जागी जरी कोणाजवळ आहे संतांकडे.
म्हणून म्हणतात संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते गाई. वेदांताचा सिद्धांत आहे. मग वेदांताप्रमाणे परमार्थ सांगणारे, वेदांताप्रमाणे परमार्थ सांगणारे जे आहे त्यांना संत म्हणतात. बाकी सर्व पडतो. बाकी सर्व काय त्यांना मग असे कोणी त्यांनी मला गोळी मारून जातं, मी काही केस करून देणार तुम्हाला माहिती आहे का? हो माहिती आहे का? आपल्याला भीती कशाची मरायची, आपल्याला भीती कशाची मरायची. आज निमरला तर उद्या निमरला तर, आणि परवा निमरला तर एक दिवस फटील मठ ही जीवरी त्यापेक्षा मग तरुणपणी मठ जायचं चांगलं. घरा पडले आता खाणे मामुली जात नाही, प्रवचन करत घेते त्याच्यानंतर गावाला घर सुनतो ना बरं नाही भाऊ. आणि माझं एकच पडलं त्याचा नाच पुढं माझे लोक बोलता येत नाही, खरं सांगता येत नाही, तरी पण लावा नाही काय काय आश्रमाची पगार किती पगार किती 2 लाख 3 लाख. आणि मायबाप कुठे जानजीवर गुड्या त्या कुठे आश्रम लादानी वाटते. कसे सुधारले तुम्ही? कुठं सुधारलं सांगताना जात सुधरेल कशाला म्हणतात, सुधरेल कोणाला म्हणतात, असंच चालेल. म्हणून मी एक बनवूनच टाकले. प्रगती तेवढी काय घातच आहे हां बघा चांगला चांगला का नाही मग प्रगतीला मायबापले मोठं ठेवत आता त्यातली शहरात मायबापला पोट कोणता शहाणा आहे. हां मग जुना लोक शहाणा होतात का त्याला ना त्यांनी पण बिघडते. पुढे लोक शहाणा सांगतात काय म्हणत पहिला लोक येळा होतात वा रे वा ज्या जीवरूया त्यांना करणार सांगायचं मतलब म्हणजे मनुष्य जेवण आता सुद्धा जे ते आता पकडतो शेवटची पाळी एका मनुष्य जन्म सुकलिया वर्म हेरा पडे. आता आपल्याला वर्म काय करावं लागेल? हो चुकलेलं वर्म आहे ना ते दुरुस्त करावं लागेल. आपली जगण्याची रीत चुकलेली, आपली ऐकण्याची रीत चुकलेली, आपल्याला व्यवसाय करण्याची चुकीचे, आपल्याला मनुष्य द्यायची ओळख केलेली ती चुकीचे. मग चुकल्यावर मग फेरा पडे. म्हणून चांगला जर विचार केला की नीट ऐकून घ्या. म्हणून नवनीता तैसे घे आनंद 18 पुराणे हरशी घाती पण तुला टाईम नाही म्हणून म्हणतो नी नवनीता तैसे घे अनंत वाया वेद कथा चांदी मार्ग आणि सिद्धांत सांगून ठेवला ज्ञानेश्वर म्हणजे. आता सिद्धांत आहे का हे मागचं जाऊ द्या, ही कथा गीता अमुक धमुक ही जाऊ द्या, त्याच्यानं आपल्या काय चूक मिळणार नाही. पण सिद्धांत ज्याला चर्चेत जातात हो चूक मिळण्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथं म्हणतात इथं मग सिद्धांत सांगितला ये हरी एक म्हणजे ब्रह्म हरी आत्मा जीव शिव सम. ये हरी आत्मा जीव शिव सम न घालवे संबंध. मग आता एक हरी आत्मा जीव शिव सम. मग आत्माच्या ठिकाणी किती आहे? एक ब्रह्म बी आत्माच्या ठिकाणी आत्मा बी आणि आत्माच ब्रह्म बी आणि ब्रह्मच आत्मा बी आत्मा ब्रह्मच जीव आहे. एक हरी जीव सम. मग जीव शिव एक एकच जीव शिव बरे जीव आणि परमात्मा एकच होत. जो जीव आहे तो परमात्मा आहे. पण आत्म्यामध्ये तुम्ही विषय भोगामध्ये जगला आणि नरदेह खराब करून टाकला, बुद्धी सडून गेली आणि म्हणून तुम्ही विषयामध्ये राहता. ती सडलेली बुद्धी संतांकडे जा, ती सडलेली बुद्धी शुद्ध करून घ्या आणि नंतर तुम्ही ईश्वराकडे जा. मग तो जीवपणा काय होईल? जीवच काय होईल? मोठा झाला. आता सांगितलं या ठिकाण संकोचीने काढ झाला शिला घेऊन्यात छंद 4 माझे कोण म्हणतो तुकाराम माझा. आणि कुठे संकोचीने जाणार? आपल्या हृदयामध्ये. कुठं? हृदयामध्ये राहणार. तैसा हृदयामध्ये मी रामू अरे आजचा सर्व सुखाचा आरामू का भ्रांताचे कामो विषयावरी. मग काय झालं हृदयामध्ये? मी आणि माझ्या माझी बाई माझा मुलगा माझं घर माझा बाप माझं 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 सत्य डोक्यात काय होतं?
तो जमती जो जे कोणी उतरायचं संतांनी उतरायचं का आपण बोला टाकतात तेव्हा जे कोणी उतरायचं संतांवर सोपवायचं. आपल्याला उतरवता येणार नाही. आपल्याला उतरता आपल्या डोक्याचं वजन उतरता येणार नाही. कारण काय? अनंत जन्म, अनंत जन्माचे अनंत कर्म, अनंत कर्माचे अनंत वासना. आणि त्या वासना इतक्या फिट झालेल्या आहेत आपण मनुष्य पण विसरून गेलो आणि देह पण पक्क करून गेलो. काय केलं? मी देह आहे आणि देहाच्या समजी बायका पोरं घर घर माझे आहे आणि देहामध्ये जे काही विषय बोलायचे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, त्यानंतर चार काय आहेत विषय आहेत शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आणि त्यांना आणखी 5 विषय इंद्रिय. मग 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि याला चुकवणारं शब्द, स्पर्श, रूप आणि त्याला म्हणजे विषय. आपल्याला कोणी नाळलं? विषयाने लागलं. म्हणून विषय बोलले घेऊ अरे कोण करे याची कियो न उपजे नारायणे भाऊ करुणे ठेव येणार. म्हणून येणार. अरे आता बघा त्याला हात बघा. आ जीव काय खरा ही नव्हे रे माया ही बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. मग तुमची 2 दृष्ट्यात काय आहे? एक त्याला तुम्ही उत्तर देतो तुमच्याकडे. आपल्याला 2 दृष्ट्यात काय आहे? 2 कुठल्या बहिर्दृष्टीने अंतर्दृष्टी. हा शाबास पाव. बसा तुम्ही असा विचार करा. बहिर्दृष्टी संसारामध्ये राखली, बहिर्दृष्टी विषयामध्ये राखली. आपल्याला जग कसं वाटतं? रंगीत जग वाटतं का पांढरं? रंगीत. आपलं घर पांढरा खायला पडत का रंगीत? आपल्या कपडा रंगीत कपडा आवडतात का पांढरा कपडा आवडतो? काय रंगीत रंगीत. मग आपलं डोकं ठिकाणं का बिघडलेलं आहे? बिघडलेलं. आणि ते बिघडलं तर शाश्वत मिळेल का? नाही. मग बिघडून घ्यायचं असे का दुरुस्त करायचे? दुरुस्त करायचं असेल तर ते सांगतात एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गम न झाले मन ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ आणि भरला घर गंधात. याचा अनुभव घ्या आणि घ्यावा. याचा अनुभव घ्यावा. सिद्धांत येतो याचा अनुभव घ्या. मग ज्ञानेश्वर मला पाहतो की तुम्हाला कसे दुःख होतं बरं. पण हा सिद्धांत आपल्याला कळतो, ऐकायला येतं, पण कळलेलं कळतं मी. पण कळलेलं वळतं का? बोला. फक्त काय नाही समजतं सर्व. पाप करतो, पुण्य करतो, सर्व करतो, मान करतो, आपण करतो, बायको करते, मुलगा करतो, बाप करतो, तर सर्व काही करण्याची नाहीये. मग दुःख का बघतो आपण? काहीतरी चुकलं तुझे. मग काय चुकलं? जगण्याची रीत चुकलेली. मग जगण्याची रीत ज्ञानेश्वर मला सांगतायत. मग आता तुम्हाला अनुभव आहे. एक हरी आत्मा जीव याचा अनुभव आहे. जर असेल तर लोकांना शिकवायचा का नाही शिकवायचा? बोला. त्याने माहिती असेल तर शिकवतात का? आणि शिकवत नसेल तर मग चूक आहे काय मार्गदर्शन करायचं? चुकीचं आहे. जगाच्या कल्याण आहे ना. मग ती रीत शिकवा ना आणि त्या रीतपणे करून आणि तुम्ही जगाला सुखी करा ना. तुम्ही सुखी होत आहेत आणि जनता जशी ज्या तसे. म्हणून ते सांगतात. मग आपल्याला आहे का याचा अनुभव? आहे अनुभव. खाणी सुमारी केली तर माझ्या माहितीप्रमाणे सर्वर गैरहजर. सर्वेच कोणी हजर नाही. माझ्या माहितीप्रमाणे गण सांगत असतील पण सगळे गैरहजर आहेत. एकही हजर नाही. चांगला विचार केला तर का नाही जमणार? ज्या गोष्टीची रीत करायला पाहिजे ती रीत म्हणून जोपर्यंत ते होत नाही म्हणजे ती रद्द करत नाही तोपर्यंत नाही जमणार. आणि ती रीत जर कळली तर मग बरोबर आहे. झालं लक्षात? मग आता सांगा मला देव आणि तुम्ही एक ऐकतात. देव आपण एक हातात दोन. भिंत आणि माटी एक आहे का दोन? एक. आणि दिसते काय? भिंत दिसते का माटी दिसते? आता ते त्यांनी बरोबर सांगितलं. खांब दिसतो का माटी दिसते तुम्हाला? काय दिसतं? ती कायची येडी जाऊ द्या. तुम्हाला काय दिसतं? सांगा. खांब दिसतो का माटी दिसते? डोळे उघडे आहोत, डोळे उघडे आहोत. माटी बी आणि तो खांब बी एकत्रच आहे. पण तुमची दृष्टी खऱ्यावर आहे का खोट्यावर? खांब खोटा आहे आणि माती सत्य आहे.
मग तुमचा देह खरा आहे का खोटा आहे? तुमची दृष्टी देहावर आहे आणि देह विषामध्ये लपटलेला आहे आणि विषयामुळे काय होतं आपलं दुःख भोगत आहे आणि खरा देव कुठे आहे? देव आणि शरीर एकच आहे. आणि चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलू तो हरिविन हे कवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकवूच नका. मग त्याचं भजन करतात का देहाचं भजन करतात तुम्ही? बोला बोला बोला. देहाचं भजन करतात त्याचं देवाचं भजन करतात. देव आणि देव एकच आहे. पण तुम्हाला देह दिसतो, तुम्हाला खामच दिसतो, माझी दिसत नाही, भिंतच दिसते, माझी दिसत नाही. आणि भिंत पाडली तर भिंत पाडल्यानंतर माती होईल का नाही? मग माती होईल ना, मग भिंत पाडल्यानंतर मला भिंत दाखवा तुमच्या घरी कचल्या घराने पाणी पडेल. खांब पाडून तुम्ही काय जा खांब दाखवा माती दिसेल, नाही दिसेल बापाची आवड्यातच नाही. म्हणजे आपली नजर कशावर आहे? सत्यावर नजर नाही, आपल्या असत्यावर सत्य. आणि असत्य कोणामुळे? देहामुळे. आणि देह कोणामुळे? पाप पुण्यामुळे. माझे पाप पुण्य ज्याच्या अंगाशी आहे त्याला ज्ञान कळेल का? ज्ञान दृष्टी राहील का? नीट ऐकून घ्या. ज्ञानेश्वरी सांगतात ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र. मग आता सांगा तुम्ही आपण डोळे असून आंधळे आहेत का? मग डोळे आपल्याला आता डोळे असून कोण सांगते? मी सांगतोय तेच करून द्या माझ्यावर. ज्ञानेश्वर माझ्या ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. मग कुठलं ज्ञान ठरवू आपण जे आहोत. म्हणजे आपल्यालाच आपण ओळखलं नाही आणि त्याच्यामुळे आपण देवावर प्रेम करतोय. ज्या वेळेस तुम्हाला ओळखा मी आहे कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग आपल्याला ओळखल्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही. त्या विठ्ठलला उभं केलं होतं. विठ्ठल उभं राहतं. चला मला विठ्ठल दाखव. विठ्ठल कोण आहे? मग तुझं नाव विठ्ठल आहे ना. विठ्ठल नाव उठला कसा मग तुझं नाव विठ्ठल आहे ना. का विठ्ठल आहे? विठ्ठल आहे. मग तुझा देह विठ्ठल आहे का? तू विठ्ठल आहे. कुठे तू दाखव. तू विठ्ठल आहे कुठे? हां आठ लोक हातावरती छातडे, आठ लोक हातावर पोट आहे, आठ लोकांना हातावर काय हात आहे, पाठ पोट डोकं डोळा कान विठ्ठल देखा संघ कच्चा पाणी पाणी बस आहे विठ्ठल. तू कोण आहे आता? विठ्ठल. मग तू विठ्ठलाला ओळखला तुझ्या आता जो विठ्ठल आहे त्याला ओळखलं का तू? रोज त्याच्यामध्ये राहतो आणि त्याला ओळखत नाही. पंढरपूरला पडतो कशाला पडतो? अरे ओळखीला हरी साठवलीला पोटी होता त्याची भेटी दुःख कैसे खांबाला पाहतो माटी दिसते. पण तुम्हाला काय दिसतो? डॉक्टर आहे होती तुम्ही डॉक्टर. तुमच्या खांबी का माटी दिसते? थोडं बोला नाही द्या. तुम्ही डोके बाजता भेटलो मग तुम्ही डॉक्टर लोकांना फसवतात का? मग काय करतात? 40 रुपयाचे इंजेक्शन किती रुपये घेतात? 60. 40 रुपये घेतात. तिथं 4 आना 3 बरोबर आहे का? तुम्ही रागायचं येऊ द्या पण सत्य सांगतोय. मला नाही थांब नाही सत्य मारती. मग सत्याची ओळख व्हावी का नाही? सत्याची सत्य कुठे होते? तर सत्य असं होतं